पालघरच्या डहाणू तालुक्यातील विवळवेढे येथील कातकरी पाड्यावरील भीषण पाणी टंचाईचं वास्तव हे एबीपी माझानं दाखवलं होतं आणि त्यानंतर पालघर जिल्हा परिषद खडबडून जागी झाली असून त्यांनी या बातमीची गांभीर्यानं दखल घेतली आहे। जिल्हा परिषदेनं कातकरी पाड्यांमध्ये तातडीनं बोरवेल तयार करून पाणी पुरवठा करण्याच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत। सद्यस्थितीमध्ये ग्रामपंचायत विवळवेढेला टंचाईबाबतची माहिती मिळाली होती। त्या अनुषंगाने ग्रामपंचायतने तात्काळ तिथे पाण्याची व्यवस्था केलेली आहे। सोबतच एक बोरवेल केलेला आहे। बोरवेल मार्फत मुबलक पाणी आता सदर पाड्याला उपलब्ध करून देण्यात येत आहे। तसेच या गावामध्ये जी जलजीवन मिशनची योजना आहे ती आता ग्रामपंचायतकडे हँडओव्हर झालेली नाही, परंतु जो काही मेंटेनन्स होता ते आता ग्रामपंचायतने करून जवळपास 3 ते 4 व्हॉल्व बदलून आज संध्याकाळपर्यंत तिथं जलजीवन मिशनची योजना देखील चालू होईल। सद्यस्थितीत बोरवेल मार्फत पाणी पुरवठा सुरू केलेला आहे। डहाणू तालुक्यातल्या विवळवेढेमधल्या कातकरी पाड्यावरच्या पाणी टंचाईच्या भीषण वास्तवाची बातमी ही एबीपी माझानं प्रसारित केली आणि त्यानंतर तातडीनं कातकरी पाड्यावर पाण्याची उपाययोजना करण्यात आली। त्यामुळे तिथल्या रहिवाशांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येतोय आणि त्यांनी एबीपी माझाचे आभार मानले। पाणी मिळलंच पाहिजे आम्हाला। काय कसं वाटतं आता? बरं वाटतंय। पाण्याची म्हणजे सरकारने फार आमच्यासाठी प्रयत्न केला आणि पाणी मिळवून दिलं आमच्यासाठी। कोणी दाद फिरत घेत नाही होते आणि आम्हाला आता तुम्ही पाण्यासाठी सोय चांगली केली। याच्या पुढे पाणी संपलं नाही असं आमची सोय झाली पाहिजे। काय सांगाल, आता पाण्याची व्यवस्था झालेली आहे, आता तुमच्या डोक्यावरचा भार आहे हंड्यांचा तो कमी होईल? मग डोक्यावरचा भार तर आला ना खांद्यावरी। आता आम्हाला पाण्याची व्यवस्था झाली, मग आता आमच्या मनाला चांगलं वाटलं असं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।